नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पोलीस भरतीमधील सर्वच टॉपिक्स वरचे प्रश्न या सत्रामध्ये डिस्कस होतील. जी प्रश्नपत्रिका तुम्ही सॉल्व्ह केलेली आहे त्या प्रश्नपत्रिकेमधले सर्व क्वेश्चन्स तुम्हाला बघायला भेटतील. तर एकेका स्लाइडवर मी 4-4, 5-5 प्रश्न घेतलेले आहेत. तर प्रश्न ऑलरेडी तुम्हाला माहिती आहेत. ज्यांना माहिती नसतील त्यांनी ते बघा, वाचा आणि आपण त्याच्यावर चर्चा करू. दोन संख्यांचा गुणाकार बघा, तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये हा 9वा प्रश्न आलेला असेल. दोन संख्यांचा गुणाकार. ओके, एक मिनिट. दोन संख्यांचा गुणाकार 30 आहे व त्यांच्या वर्गांची बेरीज 61 आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज आपल्याला विचारली. आता दोन संख्या समजा a गुणिला b बरोबर 30 आणि a वर्ग अधिक b वर्ग बरोबर 61 दिलाय. तर आपल्याला विचारलाय बघा, त्यांचा गुणाकार 30 आहे. मग थोडासा जर तुम्ही अंदाज जर बांधला, 6 गुणिला 5 केलं तर 6 पंचे 30 होतात. 6चा वर्ग 36 होतो विद्यार्थी मित्रांनो, 5चा वर्ग 25 होतो. दोघांचा बेरीज 61 होते. म्हणजे नक्कीच ती संख्या, त्यात संख्या कोणत्या असायला पाहिजे? 6 आणि 5. आणि 6 आणि 5 यांची बेरीज किती होते? 11. याच्यासाठी काही समीकरण तयार करत बसू नका. अशा पद्धतीने तुम्हाला करणं ते जास्त सोयीचं असेल. पुढे बघा प्रश्न. ABC या व्यापाऱ्यांनी अनुक्रमे 10,000 रुपये, 14,000 रुपये आणि 16,000 रुपये भांडवल गुंतवून व्यापार केला, तर त्यांना 32,000 रुपये नफा झाला. त्यापैकी किती रुपये B या व्यापाऱ्याला मिळाले? भागीदारीवरचा प्रश्न आहे. तर नेहमी लक्षात घ्या, भागीदारांना मिळालेला नफा हा त्यांच्या भांडवलाच्या गुणोत्तरात विभागला जातो. म्हणजे A ला मिळणारा नफा, A चा नफा, नंतर B चा नफा आणि C चा नफा यांचं गुणोत्तर तुम्हाला काढावं लागेल. आणि त्यांचं गुणोत्तर म्हणजे हे भांडवला एवढंच असेल. A चं भांडवल 10,000 रुपये होतं, B चं 14,000 आहे आणि C चं 16,000 आहे. चला संक्षिप्त रूप द्या. सर्वांना 1,000ने भागितलं तर तुम्हाला आता भेटतं 10, 14 आणि 16. 10, 14 तर 16ला पुन्हा 5 2ने भाग दिला तर तुमचं भेटेल 5, 7 आणि 8. म्हणजे A ला 5 भाग भेटले, B ला 7 भाग भेटले आणि C ला 8 भाग भेटलेत. तुम्हाला असा पर्याय निवडायचा आहे की ज्याला 7ने पूर्ण भाग जातो. तरी आपण असं म्हणू शकतो बघा, A ला 5x भाग भेटले, B ला 7x भेटले आणि C ला 8x. तिघांची जर बेरीज केली तर ही 32,000 रुपये नफा होतोय. तर काढून घ्या. 7 आणि 8, 7 5 12, 12 आणि 8 किती आले? 20x बरोबर 32,000. सो x बरोबर 32,000 भागिला 20. 0 0 कॅन्सल झाला. x ची किंमत किती आली? 1600. आपल्याला B चा नफा विचारलाय. चला, B ला किती नफा होतोय? 7x. म्हणून 1600 गुणिला 7, तुमचं उत्तर 11,200 यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 2 आहे. पाढेपाठ पाहिजे गुणोत्तरावर तुम्हाला नक्कीच अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. आपण या ठिकाणी कन्सेप्ट काय घेतलाय की तुम्हाला जो पण नफा आहे तो नफा हा भांडवलाच्या गुणोत्तरामध्ये विभागला जाईल. कारण सर्वांची गुंतवणूक सारख्याच कालावधीसाठी आहे. म्हणून आपण 10,000, 14,000 आणि 16,000 यांचं गुणोत्तर घेतलं आणि ते गुणोत्तर आलं 5, 7, 8. 5, 7, 8. आणि मग आपण A चा नफा 5x, B चा 7x आणि C चा 8x बरोबर 32,000 याच्यावर एका x ची किंमत काढली आणि मग आपल्याला पाहिजे ते उत्तर मिळू शकतं. ओके, चला लिहून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. या सत्रामुळे तुमचं ओव्हरऑल सर्वच टॉपिकवर थोडाफार प्रकाश पडणार आहे बघा. तर व्यवस्थित नोंदी घ्या. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आपण करणार आहेत. पुढचा प्रश्न आपण करूया. चला, आता बघा काय म्हणतोय पुढचा प्रश्न. 11 नंबरचा प्रश्न. 28 सेंटीमीटर व्यास असलेल्या वर्तुळाचा परिघ किती?
आता वर्तुळाचा जर परीघ तुम्हाला पाहिजे असेल, सूत्र बघा, पाय गुणिला व्यास. त्रिज्या जर दिलेली असेल तर तो परिघाचं सूत्र होतं 2 पाय गुणिला त्रिज्या. पण आपल्याला डायरेक्ट व्यास दिलेला आहे, तर पाय जॉमेट्रिकल पाय गुणिला व्यास. आणि ह्या जॉमेट्रिकल पायची किंमत घेतो आपण 22/7 गुणिला व्यास तुम्हाला दिलाय 28. 7×1 7 7 28 आणि 22×88. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. साधा प्रश्न आहे, आपल्याला सूत्र माहिती पाहिजे. ओके, व्यास कसा काढतो? व्यास बघा, व्यास बरोबर 2 गुणिला त्रिज्या. हा, हे सूत्र पण लिहून घ्या. जर आपल्याला त्रिज्या दिली असती तर सूत्र आपल्याला 2 पाय गुणिला त्रिज्या वापरावं लागलं असतं. पुढचा प्रश्न सोपा आहे बघा, समान संबंधाचा प्रश्न आहे. गाय गवत, गाय काय खाते? गवत खाते. तर पक्षी काय खातात? दाणे खातात. चोच नाही, दाणे खातात. दाणे उत्तर येणार आहे. सहसंबंध निवडा. अॅनालॉजी बघा, हे शब्द अॅनालॉजी होते, इथं संख्या अॅनालॉजी आहे. तर या ठिकाणी 123 या संख्येचं काय केलं आहे? शेवटचा अंक जसाच तसा राहू दिला आहे आणि पहिल्या 2 अंकांची अदलाबदल केली आहे. तर शेवटचा अंक जसाच तसा राहू द्या, पहिल्या दोघांची अदलाबदल करा. सो 52 ची उलटी किती किती होणार आहे? 25 होणार आहे. तर 257 तुमचं उत्तर यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 4. काही प्रश्न हे सहज तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. 5 आणि 3 हे अंक वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान आणि मोठ्या संख्येतला फरक किती तुम्हाला विचारलाय. आता 5 आणि 3 पासून होणारी सर्वात मोठी संख्या 53 आणि लहान संख्या काय 35, यांच्यातला फरक विचारला. या दोघांमधला फरक हा येतो 18. तर बघा, 1 2 3 4 5 6 प्रश्न होते. खूप काही चॅलेंजिंग प्रश्न नाहीयेत, म्हणून तुम्ही लक्षात घ्या. पण फक्त सोपे प्रश्न म्हणून सोडून दिले तर चालणार नाही. हे सोपे केव्हा होणार आहे? तुम्ही निश्चित तयारी केली तर. आता मी ज्या वेळेस सोडवतोय त्यावेळेस आपल्याला अतिशय सोपं वाटतंय, पण ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल परीक्षा घेतो त्यावेळेस आपल्याला समजतं. तो अनुभव आठवा. आपल्याला हा प्रश्न करताना आपल्याला किती विचार करावा लागला होता वेगवेगळ्या प्रकाराने, ते आठवा. लक्षात घ्या. पुढचे प्रश्न बघा आपल्या समोर आलेले आहेत. आपल्याला पुन्हा अक्षर श्रेणी पूर्ण करायची आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो की तुम्हाला इंग्रजी अक्षरांवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. VXZ. ओके, यांना नंबर्स मध्ये बघू बघा. याचा नंबर 22 आहे, याचा 24 आहे आणि याचा 26 आहे. नंतर काय येतं बघा, QSU. Q चा नंबर 17 आहे, S चा 19 आहे आणि U चा 21 आहे. म्हणजे याच्यामधून तुम्हाला 5 वजा केलेले दिसत आहेत, याच्यातून पण 5 वजा केलेत, याच्यातून पण 5 वजा केलेत. पुढचं बघा, LNP. याचा नंबर 12 आहे, याचा 14 आहे, याचा 16 आहे. पुन्हा 5 5 वजा केलेत, 5 वजा 5 वजा 5. नंतर बघा, दिलेला अक्षर गट काय? GIK. याचा 7 आहे, याचा 9 आहे, याचा 11 आहे. पुन्हा 5 5 वजा केले. आता याच्यातून 5 वजा करा, याच्यातून 5 वजा केले तर 2. आपलं उत्तर बी ने सुरू व्हायला पाहिजे. बी ने सुरू होणारा एकच पर्याय, तेच तुमचं उत्तराचा पर्याय असला पाहिजे. दॅट्स इट. पर्यायांकडे नजर टाका. समजा 9ला आपण 4 ने कमी केलं, 9ला 5 ने कमी केलं तर किती राहील? 4. 4 म्हणजे काय? डी. 11ला आपण 5 ने कमी केलं तर 6. 6 म्हणजे काय? एफ. तेच उत्तर तुम्हाला मिळतंय. परंतु जर तुम्हाला एखादा पर्याय जर बी ने सुरू होणार आहे तर तेच तुमचं उत्तराचा पर्याय असला पाहिजे. त्याच्यात दुसरा विचार करण्याची गरजच नाही. तुमचा वेळ वाचू शकतो बघा. ओके. आणि म्हणून अक्षरांचे क्रमांक महत्वाचे आहेत. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी येत आहेत, रिपीट होत आहेत. आणि मी नेहमी म्हणत असतो, कंटिन्युएशन इज अ मदर ऑफ मास्टरी. सातत्य तुम्हाला प्रावीण्य प्राप्त करून देतं. सातत्य महत्वाचं आहे. मग गोष्ट कोणतीही असो, कितीही कठीण गोष्ट असली, तुम्ही जर कायम सातत्याने ते करत राहिले तर तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळणारच. च लावतोय, मिळणारच. ओके, चला पुढचा प्रश्न मी तुम्हाला देतोय. 22 नंबरचा प्रश्न बघा. डॉग हा शब्द 3 14 6 असा लिहिला जातो. आता पुन्हा याचा अक्षरांच्या क्रमांकावर जा. डी चा क्रमांक 4 आहे, ओ चा 15 आहे आणि जी चा 7 आहे. याच्यातून 1 1 वजा करून 4 वजा 1 3, 15 वजा 1 14 आणि 7 वजा 1 6 असा कोड तयार केला गेलाय. मग चला मिल्क साठीचा कोड लिहा. आता मिल्क साठी तुमचे हे नंबर्स पाठ पाहिजे. एम कितीवर आहे? 13 वर, आय 9 वर, एल 12 वर आणि के 11 वर. एक एक वजा जर केला याच्यातून, 1 वजा करा, काय राहील? 12.
म्हणजे आपलं 12 राहील, म्हणजे आपल्या उत्तराची सुरुवात 12. सांगा कोणता पर्याय यायला पाहिजे. दॅट्स इट. आपल्या उत्तराची सुरुवात 12नेच व्हायला पाहिजे. माझा उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. ही स्ट्रॅटेजी वापरा आणि जे लोक हे बघतायत त्यांनाच ही स्ट्रॅटेजी समजेल. बाकीचे तर पूर्ण उत्तर काढण्यामध्ये आपला वेळ वाया घालवतील. काही काढू नका, बघा तेच येईल बघा. 9तून 1 गेले किती राहिले? 8. 12तून 1 गेले किती राहिले? 11. आणि 10तून 1 गेले, सॉरी 11तून 1 गेले किती राहिले? 10. हेच तर उत्तर दिलंय तुम्हाला. हेच तर उत्तर दिलंय. समजतंय सर्वांना? व्हेरी गुड. पुढचा प्रश्न बघा 29 नंबरचा. 5 निकालांची सरासरी 46 आहे. म्हणजे मग 5 निकालांची एकूण किती झाली? 46 गुणिला 5. 46 गुणिला 5 230 झाले. पहिल्या 4 निकालांची 45 आहे. ओके, पहिल्या 4 निकालांची 45. मग 45 गुणिला 4 180. तर पाचव्याला किती गुण मिळाले? तर ठीक आहे ना, मग पाचव्याला गुण मिळवण्यासाठी 230 मधून 180 वजा करून टाका. तुमचं उत्तर किती येणार आहे? 50. सरासरीवरचा प्रश्न आहे. सरासरीवर आपल्याला बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो. येस, चांगला प्रश्न आहे. सरासरीवर प्रश्न विचारला जातो. पुढचा प्रश्न बघा. मुलींच्या रांगेत अंकिता सुरुवातीपासून 7वा आणि शेवटपासून 11वा आहे. तर ओळीत एकूण किती मुली आहेत? घेतलंय आपण, अशा प्रकारचे टाईप घेतले होते मी. मुलींमध्ये अंकिताच मोजली जाते. अंकिताचा क्रमांक एका टोकाकडून 7वा, दुसऱ्या टोकाकडून 11. दोघं टोकांचं स्थानाची बेरीज करा आणि आलेल्या बेरीजतून 1 वजा करा. कारण अंकिताच 2 विरुद्ध टोकांकडून मोजली जाते. सो 18 वजा 1 तुमचं उत्तर 17 येणार आहे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3. येस. डॉक्टर आणि हॉस्पिटल या दोघांमध्ये जे नाते आहे त्याच्याशी साधर्म्य दर्शवणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. शेतकरी आणि पीक, वेटर उपहारगृह, धान्य वजन येणार नाही, बंदूक शिकार येणार नाही. आता डॉक्टर त्याचा उदरनिर्वाह करण्यासाठीचं स्थळ काय आहे? हॉस्पिटल आहे. तर वेटरचं उदरनिर्वाह करण्यासाठीचं स्थळ काय आहे? तुमचं उपहारगृह आहे. शेतकरी पीक येणार नाही, म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. येस. पुढचा प्रश्न बघा. जर DIGGED बरोबर 497754, तर 494 बरोबर किती? आता बघा, डी चा क्रमांक 4 आहे, आय चा क्रमांक 9 आहे, जी चा क्रमांक 7 आहे. तर क्रमांक दिलेत. सो 4 वर कोणतं अल्फाबेट आहे? डी. आणि ह्या 4 वर अल्फाबेट आहे डी. म्हणजे आपली सुरुवात डी ने आणि शेवट डी ने व्हायला पाहिजे. सांगा पर्यायाचा क्रमांक सांगा. दॅट्स इट. तुम्ही बघा रे, तुम्हाला अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं ना, प्रचंड वेळ तुमचा वाचणार आहे आणि आत्मविश्वासात तर काय वाढ होईल सांगताच येत नाही. 200-300% प्रचंड तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. सुरुवात डी ने व्हायला पाहिजे, शेवट डी ने व्हायला पाहिजे. तिरक्या नजरा मारा पर्यायांकडे. सुदैवाने आपण सर्वांना चांगली दृष्टी दिलेली आहे, त्याचा वापर करा. येस, पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर आहे. चला, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आता हे तिघ प्रश्न बघा, मी मुद्दाम 3च प्रश्न या कॅटेगरीमध्ये ठेवले आहेत. हे काम आणि कार्ड या टॉपिक वरचे प्रश्न आहेत, महत्वाचे प्रश्न आहेत. 20 माणसे रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम. आता ह्या 39 नंबरच्या प्रश्नासाठी हा फॉर्म्युला वापरा. M1D1T1 बरोबर M2D2T2. हा केव्हा वापरला जात असेल? जर दोघं गटातील व्यक्ती तेच काम करत असतील, म्हणजे काम सारखं असेल, तर M1D1T1 बरोबर M2D2T2. M1 म्हणजे काय? पहिल्या गटातील माणसे जे 20 आहेत. D1 म्हणजे काय? 15 दिवस. आणि T1 म्हणजे पहिल्या गटातील व्यक्ती किती तास काम करतायत? 8 तास. बरोबर. दुसऱ्या गटात 10 माणसं आहेत, ते 12 तास काम करतात. आणि किती दिवसांमध्ये ते करणारे आपल्याला माहिती नाही. तर D2 करण्यासाठी आता हा 10 आणि 12 इकडच्या संख्यांना भागाकारात येणार आहे. चला, भाग द्या. भाग देण्याचं काम तुमच्यावर सोडवतो. 10 1 10, 10 दुने 20, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 3 1 3, 3 5 15. करा आता. 5 दुने 10, 10 दुने 20. सो D2 बरोबर 20 दिवस. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे. खूप सुंदर प्रश्न आहे. M1D1T1 इज इक्वल टू M2D2T2. M1 म्हणजे काय? पहिल्या गटातील माणसांची संख्या. D1 म्हणजे काय? पहिल्या गटातील दिवसांची संख्या. T1 म्हणजे काय? पहिल्या गटातील तासांची संख्या. बस करा. दुसऱ्या गटात तेच जे दिले नाहीये ते आपल्याला काढायचंय. व्हेरी गुड.
पुढचा बघा 40 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. एक काम 15 दिवसात पूर्ण करतो आणि तेच काम 10 दिवसात पूर्ण करतो. आता दोन व्यक्तींचं स्वतंत्र काम करण्याचा कालावधी दिला असेल आणि त्यांना सोबत काम करण्याचा कालावधी विचारला असेल, तर ह्या दोघं संख्यांची गुणाकार करा आणि त्या गुणाकाराला ह्या दोघं संख्यांच्या बेरजेने भागून टाका. तुमचं उत्तर झालं. स्वतंत्र काम करतो, एकटाच एक काम 15 दिवसात पूर्ण करतो, तेच काम बी 10 दिवस लावतोय बघा. काम काम तेच आहे. स्वतंत्र जेव्हा काम करतात त्यांना 15 आणि 10 दिवस लागतात. सोबत त्यांना काम करायचं असेल तर त्याच्यासाठी ट्रिक तुम्हाला सांगितले मी. 150 भागीला 25 बरोबर तुमचं उत्तर 6 यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 3 आहे. यस, पर्याय क्रमांक 3 आहे. पुढचा प्रश्न बघा. एक पाण्याची टाकी एका नळाच्या साह्याने 6 तासात भरते. दुसऱ्या नळाच्या साह्याने भरलेली टाकी 4 तासात रिकामी होते. जर पाण्याने अर्धी भरलेली टाकी असताना दोन्ही नळ सुरू केले तर ती टाकी किती वेळात रिकामी होईल? आता बघा, एक नळ काय करतोय, पूर्ण टाकी भरण्यासाठी त्याला किती वेळ लागतोय? 6. हा भरणारा नळ आहे, नळ क्रमांक 1. आणि दुसरा जो नळ आहे तो वजा, म्हणजे तो टाकीतून पाणी कमी करतोय. या दोघांचा लसावी घेऊन टाक किंवा दोघांचा गुणाकार घ्या, म्हणजे 24 झाला. म्हणजे त्या टाकीचे एकूण भाग किती होते? 24 भागांची पूर्ण टाकी आहे. मग अर्धी टाकी किती भागांची येईल रे? अर्धी टाकी 12 भाग. सोपं सोपं गणित आहे बघा. आता इथं 6 ला कितीने गुणलं म्हणजे 24 येईल? 6 ला 4, म्हणजे हा नळ एका तासात 4 भाग भरतो. एका तासात 4 ला कितीने गुणलं म्हणजे तुमचा 24 येणार आहे? 6 ने. ओके, टाकी रिकामी होणार आहे म्हणजे हा 6 भाग रिकामा करतोय. म्हणजे हा 4 भाग रिकामे भरतो आणि त्याच्यातले 6 भाग रिकामे करतो, म्हणजे एका तासाला 2 भाग रिकामे होत आहेत. टाकी भरणार नाही, टाकी रिकामी होईल. एका तासाला 2 भाग रिकामे होतात. आणि टाकीमध्ये किती भाग भरलेले आहेत? 12 भाग भरलेले आहेत. 2 तासात, एका तासात 2 भाग रिकामी होत आहेत, तर 12 भाग रिकामे व्हायला 6 तास लागतील. म्हणजे ती टाकी 6 तासात रिकामी होईल. खूप सुंदर प्रश्न आहे. टाकी या ठिकाणी भरणार नाही, कारण की जो जो नळ टाकी रिकामी करतोय तो तो जोरात चालतोय. जोरात चालतोय, त्याचा फोर्स जास्त आहे, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा. सोपे सोपे प्रश्न आहे बघा पुढचे. पुढील पैकी कोणती संख्या इतरांसारखीच नाही? आता बघा, 16 ला आपण असं लिहू शकतो. 16 ला कसं लिहू शकतो आपण? 4 गुणिला 4, म्हणजे हा 4चा गुणक आहे. 28 ला असं लिहू शकतो 4 गुणिला 7. 36 ला लिहू शकतो 4 गुणिला 9. पण 22 ला आपण 4च्या गुणकाच्या स्वरूपात लिहू शकत नाही, म्हणून हे तुमचं उत्तर आहे. इतरांपेक्षा वेगळी संख्या, विसंगत संख्या. पुढचा प्रश्न बघा. मॅट म्हणजे 4 1 3, शुअर म्हणजे 2 7 8 5, तर मॅच्युअर म्हणजे आपल्याला विचारलंय. आता अल्फाबेटच्या क्रमांकांवर जाऊ नका. आता मॅच्युअर या शब्दामध्ये जेवढे पण अक्षर आले त्यांचे कोड आपल्याला दिसतात. मॅट साठी काय बघा, 1 4 3, आणि मॅच्युअरचे पहिले 3 अक्षर काय तुमचे? मॅट आहे. म्हणजे आपल्या उत्तराची सुरुवात 4 1 3 ने व्हायला पाहिजे. सांगा उत्तराचा पर्याय, सांगा डायरेक्ट सांगा उत्तराचा पर्याय. सो तुमचं उत्तर 2 येत नाही, 3 येत नाही, 4 येत नाही. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे. म्हणजे जरी आता आपण यू आर ई बघा, इथं इथं यू आर ई म्हणजे 7 8 5 पूर्ण उत्तर जरी काढलं नाही, त्याच्या अगोदर आपल्याला उत्तर भेटून गेलंय. तर अशा प्रकारे तुम्ही वेळ वाचवा. तुम्ही या ठिकाणी येऊन काय नवीन शिकतायत ते बघा, लक्षात घ्या. आता बघा पुढचा जो प्रश्न आहे. दोनच आकृत्या आपल्याला दिलेल्या आहेत, 3 आणि 5. 5 त्रिक किती होतात? 15. संख्या मोठी आहे ही. 15 चोक किती झाले? 60. आता त्याचप्रमाणे 6 चोक 24 करा, 24 चोक 96. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार. येस, पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पुढचा प्रश्न बघा. एका वर्गात 75 मुले आहेत, त्याच्यातले 80% मुलं हजर होती, तर गैरहजर मुलं किती? बघा, 80% मुले हजर आहेत, लक्षात घ्या. इतकं सोपं गणित आहे आणि एवढे गणित आपण रोजच्या जीवनामध्ये करतच असतो. गैरहजर किती म्हणजे तुमची बॅटरी 80% फुल आहे, म्हणजे किती टक्के रिकामी आहे? हे कसं लगेच समजलं? हे लगेच समजतं, मोबाईल सांगितलं की लगेच समजतं. 80% फुल आहे म्हणजे 80% हजर आहेत, म्हणजे 20% गैरहजर आहेत.
मग वर्गात किती मुलं आहेत? 75 मुलं आहेत. 75च्या 20%, 75च्या 20% म्हणजे 75 गुणिला 20 भागिला 100 करा. 0 0 कॅन्सल, बेक बे, बेपंचे 10, 5 1 5, 15 5 75, म्हणजे गैरहजर असलेल्या मुलांची संख्या 15. 15 1 15. समजतंय सर्वांना? सर्वांना समजतंय? आणि हाच बघा, हे इतकं व्यवस्थित आहे. हे जर तुम्ही जर मन लावून केलं ना मित्रांनो, रोज 1 तास गणिताचं लेक्चर आणि 1 तास सराव, असा जरी तुम्ही पॅटर्न ठेवला, दुनिया इधर की उधर हो जाए, दुनिया इधर की उधर हो जाए. काही पण अडचणी असल्या त्या अडचणींवर मात करून रोज 1 तास गणिताचं लेक्चर, 1 तास सराव, 1 तास लेक्चर, 1 तास सराव, 1 तास लेक्चर, 1 तास सराव. तुम्हाला पैज लावून सांगतो, कोणतीही परीक्षा तुम्हाला घाबरेल, तुम्ही परीक्षेला नाही घाबरता. आता स्थिती वेगळी आहे, तुम्ही घाबरतायत परीक्षेला. 10% दराने 2000 रुपयावर 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? आता 2000 रुपयावर 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढायचं. बघा आता अपूर्णांक कसा तयार करायचा. किती टक्के व्याज आहे? 10%, म्हणजे 100मध्ये 10 मिळवा म्हणजे 110. आता 3 वर्षासाठी म्हणून 110 भागिला 100 हा मी 3 वेळेस लिहेल. झालं. इथून मिळणारं उत्तर तुमचं उत्तराचा पर्याय असेल. हे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल झाले, हा 1 शून्य, हा 1 शून्य कॅन्सल झाला. पुन्हा बघा, हा 1 शून्य, 1 शून्य, 1 शून्य आणि अंशातले हे शून्य काय झाले? कॅन्सल. आता 11 गुणिला 11 गुणिला 11 म्हणजे 11चा घन ना. मी पाठ करायला लावले तुम्हाला, म्हणजे 1331 गुणिला 2. 1331 गुणिला 2 केले तर 2661 एवढं ही त्याची शेवटची रक्कम होईल. याच्यामध्ये मुद्दलाची रक्कम किती आहे? 2000 रुपये. हा, 2 इथं 2 येणार आहे. मुद्दलाची रक्कम आहे, तर मुद्दलाची रक्कम 2000 रुपये काय करून टाका? वजा करून टाका. म्हणजे तुमचं चक्रवाढ व्याज किती येणार आहे? 662 रुपये. फॉर्म्युला वापरू नका, मी पुन्हा सांगतो काय करायचंय. आपल्याला किती वर काढायचंय? 2000 रुपयावर. सो 2000 गुणिला 10% व्याजदर आहे म्हणून 100 खाली लिहिला आणि 110 इथे लिहिलं. 20% राहिलं असतं तर अपूर्णांक कसा तयार झाला असता? 120 भागिला 100. 5% राहिलं असतं तर 105 भागिला 100. 3 वर्षासाठी आहे म्हणून मी हा अपूर्णांक किती वेळेस लिहिला? 3 वेळेस लिहिला. भागाकारातला सर्वात आपला सोपा प्रकार म्हणजे शून्य उडवणे. हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, हा 1 शून्य गेला, हा पण 1 गेला. नंतर हे 2 शून्य गेले, हे 2 गेले, हा 1 याच्याशी 1 कॅन्सल होईल. 11 गुणिला 11 म्हणजे 11चा घन, ते झाले 1331 गुणिला 2 म्हणजे 2662. याच्यातून मुद्दलाची रक्कम 2000 रुपये वजा करून टाका. 662 रुपये चक्रवाढ व्याज, पर्याय क्रमांक 4. आय होप तुम्हाला ही पद्धत समजली असेल. चला पुढचा प्रश्न बघा. 1260 रुपयाची गाय घेतली, तिला घरी आणण्यासाठी 140 रुपये खर्च आला आणि पुढे ती गाय विकली, त्यामुळे 15% नफा झाला, तर गाय केवढ्याला विकली? ओके, ऍक्च्युली गाय विकली म्हणजे गायच्या ऐवजी दुसरं काही घेता येऊ शकलं असतं यामध्ये, कोणती पण वस्तूचं नाव. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणजे जर आपण गायची जर किंमत जर घेतली तर 1260 अधिक 140 रुपये आणण्याचा खर्च हा जर टाकला तर एकूण 1400 रुपये खर्च झाला. किती रुपये खर्च झाला? 1400. 1400 रुपयावर 15% म्हणजे 15% म्हणजे 15 भागिला 100. 0 0 कॅन्सल करा, 15 ने गुणा त्याला. 15 चौक 60 अच्छाल 6, 15 1 15 6 21. सो 210 रुपये नफा किती झालाय? नफा झालाय 210 रुपये. आपल्याला विक्री किंमत विचारली आहे. सो विक्री किंमत म्हणजे त्याला कितीला मिळाली होती? 1400 रुपयाला. आणि त्याच्यामध्ये 1400, त्याच्यामध्ये 210 ऍड करावे लागतील, म्हणजे तुमचं उत्तर 1610 येणार आहे, जो पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी दिसतोय. समजतंय सर्वांना? समजतंय? व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी रिक्त स्थानी येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. आता सोपं आहे बघा. सर्व जनरली आपण या प्रकारचे प्रश्न करताना उभी बेरीज, आडवी बेरीज, तिरपी बेरीज असं सर्व करतो. पण आडवी बेरीज करून बघा. आडवी बेरीज जर तुम्ही केली, 9 अधिक 4 13, 13 आणि 1 14, 6 अधिक 6 12, 12 आणि 2 14,
म्हणजे या तिसऱ्या रांगेतील संख्यांची बेरीज पण 14 व्हायला पाहिजे. 9 आणि 1 10 ऑलरेडी आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी जर तुम्ही 4 टाकलं तर बेरीज 14 होऊन जाणार आहे. आशा करतो की तुम्हाला हे समजतंय. पुढचा बघा 59 नंबरचा प्रश्न 100 29. आता 100 आणि 29 याचा संबंध कसा बघा. 100ला मी 4 ने भागितलं तर किती भेटले 25. आता 4 ने भागितले तर 4 ऍड करून टाकतो. 25 आणि 4 29. मग 96ला 4 ने भागा. 96ला 4 ने भागितलं तर किती येईल 24. 4 ने भागतात तर 4 ऍड करून टाका. 24 अधिक 4 किती येणार आहे 28. आणि म्हणून पाढे पाठ पाहिजे. तुम्ही म्हणाल सर तुमचं कसं काय इतकं लवकर लवकर होतंय. अरे पाढे पाठ पाहिजे आणि होतात पाढे पाठ. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. आपण जर केलंच नाही उद्या करू उद्या करू उद्या करू उद्याचा अंत नाहीये. आपली भेट जाऊन आता कमीत कमी 3 आठवडे झाले असतील, परंतु बऱ्याच लोकांनी अजून पाड्यांना सुरुवात केलेली नाहीये. कसं होईल बेटा? असे करून चालणार, टाळाटाळ करून चालणार नाही. वेळ मारू नका. नुकसान आपलंच आहे, कोणाचं दुसऱ्याचं नुकसान नाहीये. परीक्षा आपलीच आपलीच आहे. परीक्षा आपल्यालाच द्यायची, पोस्ट आपल्याला मिळणार आहे. दर महिन्याला पगार आपल्या अकाउंट मध्ये येणार आहे, आपल्याच अकाउंट मध्ये येणार आहे. आता कसं पगार अकाउंट मध्ये येणार म्हटल्याबरोबर चार्जअप झाले पैसा. येस. ओके, पुढची संख्या बघा 4099 वजा 3219 वजा बाकी करा. 08 दशक स्थानी 8 पाहिजे, नंतर पुन्हा 8 कॅरी 1 0 880 तुमचं उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1. आता बघा अपूर्णांकांचा लसावी कसा काढला जातो. अपूर्णांकांचा लसावी बरोबर काही सूत्र मी लिहून देतोय, त्याची नोंद घ्या. अपूर्णांकांचा लसावी बरोबर अंशांचा लसावी भागिला छेदांचा मसावी. आता मला सांगा 2/3 7/4 आणि 5/7 याच्यामध्ये काढताना आपण काय करू. 2 7 5 यांचा आपल्याला लसावी घ्यावा लागेल आणि छेदस्थानी ज्या संख्या आहेत 3 4 7 यांचा मसावी. नेहमी लक्षात घ्या दिलेल्या सर्व संख्या जर मूळ संख्या असतील आणि 2 7 5 या मूळ संख्या आहे तर त्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. म्हणजे 7 दुने 14 14 पंचे 70. आणि दिलेल्या संख्यांमध्ये एक जरी संख्या मूळ संख्या असेल तर त्याचा मसावी 1 होतो. तो 70 भागिला 1 म्हणजे 70 यांचा मसावी 70 पर्याय क्रमांक 1 येणार आहे. लिहून घ्या. मी काय काय म्हणतोय सांगतोय ते लिहून घ्या. सर्व जर मूळ संख्या असतील, सर्व मूळ संख्या असल्यास त्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. महत्वाचा मुद्दा आहे. सर्व संख्या मूळ संख्या असल्यास त्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. आणि दुसरा मुद्दा, हा पहिला मुद्दा हॅशटॅग करून लिहून घ्या आणि हा दुसरा मुद्दा, दिलेल्या संख्यांमध्ये एक संख्या मूळ संख्या असल्यास त्यांचा मसावी 1 असतो. त्यांचा मसावी 1 असतो. ह्या महत्वाचे मुद्दे आहेत आणि ते लिहून घ्या. चला सर्व संख्या मूळ संख्या असल्यास त्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. दिलेल्या संख्यांमध्ये एक जरी मूळ संख्या असेल तरी त्यांचा मसावी हा 1 असतो. चला पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. 0.009 चे वर्गमूळ किती. 0.009 चे वर्गमूळ किती. थोड्या वेळासाठी वर्गमूळ नाहीये म्हणजे दशांश स्थळ नाहीये तर संख्या काय होईल 9.
ओके, बघा, ही आपल्याला याचं वर्गमूळ काढायचं म्हणजे हा प्रश्न असा पण दिला जाऊ शकतो. समजा दशांश स्थळ नाहीये तर ही संख्या कशी दिसेल आपल्याला, ही अशी दिसेल. ही संख्या म्हणजेच काय, 9. 9चं वर्गमूळ किती झाले, 3. पहिली स्टेप. दुसरी स्टेप, आता वर्गमुळात किती दशांश स्थळ आहेत बघा, 1 2 3 4. सो 4च्या निम्मे किती, 2. तर 2 दशांश स्थळ आपल्याला याच्यामध्ये द्यायचे. काय द्यायचे, 2 दशांश स्थळ आपल्याला द्यायचे. दशांश स्थळ देताना आपण उजवीकडून डावीकडे जातो. हे एक आहे, ऑलरेडी अंक आहे. आता अंक नाही तर ती जागा शून्याने भरा आणि मग दशांश स्थळ ठेवा आणि इकडे शून्य ठेवला तरी चालतो. म्हणजे तुमचं उत्तर 0.03 यायला पाहिजे, जो उत्तराचा पर्याय क्रमांक 3 आहे. आय होप तुम्हाला समजलंय. अशाच प्रकारे मी तुम्हाला एक प्रश्न देतोय, मला प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मी जर तुम्हाला विचारलं वर्गमुळात 0.000049 याचं काय उत्तर येईल, चला टाका पटकन कमेंट बॉक्स मध्ये टाका. दशांश अपूर्णांकांचं वर्गमूळ काढणं. दशांश अपूर्णांकांचं वर्गमूळ काढणं. यस, थोड्या वेळासाठी विचार केला जर संख्या दशांश स्थळ नाहीये तर काय 49, म्हणजे त्याचं 49 वर्गमूळ 7. मोजा आता किती दशांश स्थळ, 1 2 3 4 5 6. 6 दशांश स्थळ आहे, म्हणजे 3 दशांश स्थळ मार्क करावे लागतील उजवीकडून डावीकडे. एक आहे ऑलरेडी 7, 2 3. तुमचं उत्तर 0.007 यायला पाहिजे. नक्की तुमचं पण उत्तर हेच आलं असेल. ओके, चला पुढचे प्रश्न बघा. आज पासून 2 दिवसानंतर नाताळ आहे. आजपासून 2 दिवसानंतर नाताळ आहे. नाताळच्या दिवशी रविवार आहे. ओके, नाताळला काय येतोय, तुमचा रविवार येतोय. म्हणजे आज कोणता वार असला पाहिजे, आज शुक्रवार असला पाहिजे. आज नंतर किती दिवस, 2 दिवस, त्याच्यानंतर नाताळ येतोय. तर आजपासून 2 दिवसां अगोदर कोणता दिवस होता, आजपासून 2 दिवसांच्या अगोदर, 2 दिवस मागे जा. पहिला दिवस गुरुवार, आणि पहिला दिवस गुरुवार, बुधवार यायला पाहिजे. 2 दिवसां अगोदरचा दिवस कोणता, आजपासून 2 दिवसानंतर नाताळ आहे, नाताळच्या दिवशी रविवार आहे. ओके, बघा, नाताळच्या दिवशी तुमचा काय रविवार आहे. जो समजा आज आहे, त्या आज नंतर 2 दिवस, म्हणजे याच्यामध्ये यस शुक्रवार. ओके, नंतर म्हटलंय शुक्रवार आणि शनिवार 2 दिवसांनंतर म्हटलंय, म्हणजे आजचा वार नक्की गुरुवार असायला पाहिजे. आणि याच्या अगोदर 2 दिवस, याच्या हा पुढे 2 दिवस, 2 दिवसां अगोदरचा, 2 दिवसां अगोदरचा म्हणजे बुध, मंगळ, आणि मग हे 2 दिवस गॅप गेल्यानंतर तुमचं उत्तर सोमवार यायला पाहिजे. सोमवार या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. समजलंय सर्वांनंतर. 2 दिवसांनंतर किंवा 2 दिवसांनी म्हटलं असतं तर मग आपण शुक्रवार घेतला असतं. 2 दिवसानंतर, 2 दिवस पूर्ण झाल्यानंतर, लाईक दॅट. पुढचा प्रश्न, इंग्रजी 12 खड्यातील एस आणि वाय उलट्या क्रमाने लिहिले तर शेवटून दुसरे अक्षर कोणते. आता बघा, झेड म्हणजे हे असे आहेत, ऑलरेडी हे असे आहेत. मी जर एस पासून लिहिले बघा, एस नंतर टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. आता झेड जसाच तसा आहे, हे उलट्या क्रमाने लिहितात म्हणजे असे आलेत. म्हणजे इथं एस नंतर टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय असं म्हणता येतं. तर शेवटून दुसरे अक्षर कोणते, एस. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न बघा. एक मुलगा 6 किलोमीटर वेगाने घरापासून शाळेपर्यंत गेला आणि तासी 2 किलोमीटर वेगाने परत आला, तर त्याचा तासी वेग किती. लक्षात घ्या, सरासरी वेग अशा ठिकाणी काढताना सरासरी वेग बघा, त्याचं शाळा, घर ते शाळा हे अंतर आणि जातानाच होतं आणि येताना पण तेवढंच अंतर आहे, म्हणजे अंतर समान आहे. त्यावेळेस तुमचा वेग
2ab भागीला a अधिक b या सूत्राने काढला जातो. इथं a ची किंमत 6 आहे आणि b ची किंमत 2 आहे, लक्षात घ्या. म्हणजे जर आपण सूत्र टाकलं बघा, 2 गुणिला 6 गुणिला 2 भागीला 6 आणि 2 8, भाग द्या, बेक बे बे चौक 8, बेक बे बे चौक बे दुने 4, 6 भागीला 2 म्हणजे किती 3. सो त्याचा तासी वेग किती यायला पाहिजे, 3 किलोमीटर यायला पाहिजे, 3 किलोमीटर प्रति तास. 4 किलोमीटर प्रति तास येणार नाही, कारण शाळेतून घर आणि घर टू शाळा हे अंतर सारखंच आहे. ज्यावेळेस अंतर सारखं असेल, हे सूत्र लिहून घ्या, ज्यावेळेस अंतर सारखं असेल त्यावेळेस सरासरी वेग 2ab भागीला a प्लस b या सूत्राने काढला जातो. महत्वाच्या गोष्टींच्या नोंदी घ्या, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा, एक कार 5 तासात 700 किलोमीटर अंतर पुढे जाते, तर 7 तास, तर त्याच वेगाने 7 तासात किती किलोमीटर पुढे जाईल. तर आपण काय करू, वेग काढून घेऊ गाडीचा. गाडीचा वेग वेग काढण्यासाठीचं सूत्र अंतर भागीला वेळ. सो किती किलोमीटर जाते, 400 किलोमीटर 5 तासात, भाग द्या, म्हणजे त्या गाडीचा वेग 80 किलोमीटर प्रति तास आहे. आता आपल्याला अंतर शोधायचं आहे, तर अंतराचं सूत्र काय, अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. वेग आहे तुमचा 80 आणि वेळ आता किती 7, 8 7 56, म्हणजे त्याच वेगाने 7 तासात ती गाडी 560 किलोमीटर जाणार आहे, 560 किलोमीटर जाणार आहे. अगदी व्यवस्थित तुम्ही करू शकता. दोघं सूत्र महत्वाचे आहेत, वेग बरोबर अंतर भागीला वेळ आणि अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न, 50 पाऊंडची किंमत 3000 रुपये, तर 960 रुपये म्हणजे किती पाऊंड. ओके, आता बघा, 50 पाऊंडची किंमत किती आहे, किती आहे 3000 रुपये, तर आपल्याला 960 रुपये म्हणजे किती पाऊंड असं विचारलं. तिरकस गुणाकार करा, 50 गुणिला 960 भागीला 3000, हा एक शून्य, हा एक शून्य, हा एक शून्य, हा एक शून्य कॅन्सल, 5 1 5, 5 6 30, म्हणजे काय राहिलं शेवटी 96 भागीला 6, 16 96. तुमचं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 1. पाढे बघा, पाढे जर तुमचे पाठ असतील तर प्रचंड फायदा तुम्हाला होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, वस्तूची किंमत 15% वाढून त्यावर 5% सूट दिली, तर शेकडा नफा किती. ओके, शेकडा नफा किती. समजा वस्तूची मूळ किंमत 100 रुपये, मूळ किंमत, हा लक्ष द्या सर्वजण, तिला 15%ने वाढवली, म्हणजे वाढीव किंमत किती झाली, सांगा रे पोरांनो, वाढीव किंमत किती झाली. वाढीव किंमत झाली 15%, म्हणजे 100ला 15 वाढवले म्हणजे 5. आता त्याच्यावर सूट दिली, याच्यावर सूट दिली आहे, किती टक्के दिली आहे सूट, 5% दिली आहे. चला 11.115चा 5% म्हणजे 5 भागीला 100, गुणाकार करून घ्या हा, म्हणजे किती येईल तो 575 भागीला 100, म्हणजे 5.75 एवढी सूट दिली आहे. त्याच्यातून 5.75 वजा करा मित्रांनो, तर हे 25, हे राहणार 109, म्हणजे 109.25 ही त्याची विक्री किंमत असणार आहे. मग बघा रे, आता तुम्हाला साध्या डोळ्यांनी दिसते मूळ किंमत 100 आहे आणि 109.25 ला विकली जाते, म्हणजे किती टक्के नफा होतोय, 9.25% नफा होतोय, जो तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. तर ज्या वेळेस तुम्हाला शेकडेवारीमध्ये नफ्या तोट्यामध्ये सुरुवातीची किंमत दिलेली नसेल तर ती 100 माना, जशी या ठिकाणी आपण मूळ किंमत काय मानली होती, 100 मानली होती. पुढचा प्रश्न बघा, सांकेतिक भाषावरचा आहे, सातारा बरोबर 57 3 60 3 54. आता हे का लिहिलं जातंय बघा, साताराचा तुमचा एस आहे ना, एस चा नंबर 19 आहे, 19 ला 3 ने गुणलं तर 19 त्रिक 57. नंतर ए चा क्रमांक 1 आहे, एकाला 3 ने गुणलं तर 3 भेटतायत. टी चा क्रमांक काय, T20, टी चा क्रमांक 20 आहे, 20 ला 3 ने गुणलं तर 20 त्रिक 60. लॉजिक समजलंय. नागपूरचा एन कितीवर आहे, 14 वर आहे, मग 14 ला 3 ने गुणल्यानंतर 14 त्रिक 42, आपल्या उत्तराची सुरुवात 42 ने व्हायला पाहिजे,
काहीच पीएचडी करायची गरज नाही, पटकन उत्तर सांगा, पूर्ण उत्तर काढायची गरज नाही. सर्व ऑप्शन इलिमिनेट होऊन जातील. हा पण नाही येणार, हा पण नाही येणार, हा पण नाही येणार. एकच पर्याय त्याची 42 सुरुवात आहे, तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3. किती लोकांना ही मेथड आवडली आहे? युनिक मेथड आहे विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने जर केला तर तुमचं सिलेक्शन नक्की आहे, फिक्स आहे. जर खोलीला पलंग म्हटले, बघा सांकेतिक भाषा आहे. पलंगाला खिडकी म्हटले, खिडकीला जमीन म्हटले, जमीनला कूलर म्हटले. ओ पाहिजे कूलर. तापमान वाढतंय तर माणूस कशावर झोपेल? माणूस पलंगावर झोपेल हो. पण पलंगाला काय म्हटलं जातंय? खिडकी म्हटलं जातंय, म्हणून तुमचं उत्तर येणार आहे खिडकी. येस. पुढचा प्रश्न बघा. सौरभ वायव्येकडे तोंड करून उभा आहे. तर दिशा ज्ञानाची आकृती लगेच लगेच काढून टाकायची, लगेच काढायची. उत्तर ही उत्तर आहे, नंतर ही दक्षिण आहे, पूर्व आणि पश्चिम आहे. इकडची वायव्य, ही ईशान्य, ही आग्नेय आणि इकडं नैऋत्य. त्याचं तोंड आता कोणत्या बाजूला आहे बघा? वायव्येकडे. घड्याच्या काट्याच्या दिशेने 90 अंशात फिरला म्हणजे बरोबर इकडे झाला 90 अंशात घड्याच्या काट्याच्या दिशेने. आता घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरला, किती? 135 म्हणजे इथपर्यंत 90 आणि पुढे 25 म्हणजे या दिशेने आला. तर आता त्याचं तोंड कोणत्या दिशेला? ही कोणती दिशा आहे? पश्चिम दिशा. सो झालं तुमचं उत्तर. दॅट्स इट. आता बघा, हे कोण 90 अंशाचे आहेत, हे कोण 90 अंशाचे आहेत. आता जर मी असा हा कोण दुभाजक टाकला तर हा 45 अंशाचे कोण भेटतात. म्हणजे या ठिकाणी जर मी ही रेषा बघितली बघा, तर हा 90 आहे आणि हा किती आहे? 45 आहे. म्हणजे आपण जर असे कोण दुभाजक टाकले तर 45 अंशाचे आपल्याला 8 कोण भेटतात. 8 कोण भेटतात. येस. पुढचा प्रश्न बघा. 30 ते 60 दरम्यान 6चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती? 6चा फरक असणार. आता 30 संख्या बघा, 30 ते 60 मध्ये कोणत्या कोणत्या मूळ संख्या येतात? 31, 37, 41, 43, 47. सांगितलंय बघा तुम्हाला. 53, 59. झालं ना? झाले. याच्यानंतर 60 नंतरचे आहेत. तर बघा, ही काढून टाकली आपण, तर ही एक जोडी, नंतर ही 2 आणि ही 3. 6चा फरक आहे ना? तुमचं उत्तर 3 जोड्या यायला पाहिजे. फरक असणाऱ्या जोड्या किती? 30. बस, याच्या व्यतिरिक्त जोडीच नाहीये. ती चौथी जोडी कोणती बघा? 43 आणि 53 यांच्यातला फरक. नाही, 47 आणि 53 यांच्यातला फरक पण 6चा आहे. व्हेरी गुड. 4 उत्तर येईल त्याचं. 4 जोड्या. कोणत्या कोणत्या जोड्या मग? पहिली जोडी कोणती झाली? 31, 37. 6चा फरक आहे. नंतर 41, 47. 6चा फरक आहे. नंतर 47, 53. 6चा फरक आहे. चौथी जोडी 53, 59. 6चा फरक आहे. चांगला प्रश्न आहे. पुढचा बघा. 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 76 आहे, तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती? आता बघा, 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 76 आहे ना? सरासरी 76. याच्यावरून मी 2 संख्या काढतो बघा. याच्यात 1 वजा करा आणि 1 मिळवा. याच्यातून 1 वजा केली तर ही 75 आणि ही 77. ह्या मधल्या 2 संख्या झाल्या. याच्या एक पुढे विषम संख्या असेल, याच्या एक मागे विषम संख्या असेल. याच्या पुढची विषम संख्या 79 आणि याची मागची विषम संख्या 73. आपल्याला विषम संख्या, मोठी विषम संख्या विचारली, तुमचं उत्तर 79 होणार आहे. पद्धत आवडली असेल तर थंब दाखवा. यस. काय केलं आपण? पुन्हा सांगतो बघा. सरासरी किती दिली होती? सरासरी दिली होती 76 आणि क्रमवार नैसर्गिक संख्या किती आहेत? 4 आहेत म्हणून. 4 आहेत म्हणून तुम्हाला मधल्या 2 काढता येतील. त्याच्यासाठी काय करा? सरासरी मधून 1 वजा करा, इथं 1 मिळवा. हा किती झाला? 75. हा किती झाला? 77. म्हणजे तुम्हाला त्या 4 संख्यांपैकी ह्या मधल्या 2 मिळाल्या. याच्या पुढे 1 असेल आणि मागे 1 असेल. याच्या पुढची 79 2 ने वाढून, याच्या मागची 2 ने कमी होऊन 73. चला, शेवटचे हे प्रश्न, 6 प्रश्न आपण आता करूयात. 9, 8, 2, 3, 8, 7 यामध्ये, या संख्येमध्ये 8च्या स्थानिक किंमतातील फरक किती बघा? 8च्या स्थानिक. आता हा जो 8 आहे ना बघा, याची स्थानिक किंमत म्हणजे याच्यावर जेवढे अंक आहेत त्या अंकांना 0 ट्रीट करा. 1, 2, 3, 4, 5 म्हणजे त्याची स्थानिक किंमत झाली 80,000. आणि हा जो 8 आहे जो दशक स्थानचा, त्याची स्थानिक किंमत झाली 80. वजाबाकी करा. तुमचं उत्तर हे 79,920 यायला पाहिजे. हे जास्तीच देऊन टाकले उत्तर.
हे जास्तीतच देऊन टाकले. हे किती 4 लिहिले का आपण 5. बरोबर आहे. हेच उत्तर यायला पाहिजे. 5 आपण म्हणजे 8 लाख असेल तो. 8 लाखामधून आपल्याला 80 वजा करायचे, तर 7,99,920. ही मालिका पूर्ण करायची बघा विद्यार्थी मित्र. 99, 198, 297. तर 99 ची दुप्पट आहे ही 198. 99 ची 3 पट आहे ही 297. आता 99 ची 4 पट येणार आहे. करा मग 99 ची 4 पट करा. 99 गुणिला 4, 9 चोक 36. 6 ने संपणारा पर्याय पाहिजे. पर्याय क्रमांक 1. पुढचं तुम्ही करून घ्या. मी अशाच पद्धतीने तुम्हाला सवय लावणार आहे. सवयीचा परिणाम असतो सर्व. पुढचा प्रश्न बघा. एक्स डब्ल्यू व्ही नंतर टी एस आर पी ओ एन पर्यायांकडे तिरकी नजर करून आपण करणार आहे. बघा हा 24 वर आहे. ओके, हा 20 वर आहे, हा 16 वर आहे. किती कितीने कमी होत आहेत रे बाळा? 4 ने कमी होत आहेत. मग 16 4 ने कमी केला म्हणजे किती होईल? 12. 12 वर कुठला अल्फाबेट आहे? एल. चला आपलं उत्तर एल ने सुरू व्हायला पाहिजे. दॅट इज ऑप्शन नंबर 1. बाकीचं तुम्ही करत राहा. कशाला करायचं परीक्षेमध्ये? काय गरज आहे परीक्षेमध्ये करायची? एकच ऑप्शन जर एल ने सुरू होणार आहे तर तो माझा उत्तराचाच पर्याय असला पाहिजे. उत्तराचाच असला पाहिजे. चला पुढचा प्रश्न बघा. 43, 57, 73. तुम्ही जर बघितली इथून 43 वरून 57 ही संख्या 14 ने वाढली आहे. पुढची जर तुम्ही बघितली 13 आणि 3 ही संख्या 16 ने वाढली आहे. मग पुढची संख्या 18 ने वाढायला पाहिजे. 18 ने जर वाढलं तर ती 91 होईल. म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4. यस. पुढचा प्रश्न छान आहे बघा. 99 नंबरचा. आयताची लांबी कितीने कमी केली? 40%ने. आपण सुरुवातीला आयताचं क्षेत्रफळ 100 मानू. बघा क्षेत्रफळातील बदल विचारला. आयताचं क्षेत्रफळ 100 मानू. लांबी कितीने कमी झाली रे? 40 ने. म्हणजे 100 लांबी होती तर ती 60 झाली. 40 ने कमी झाली. 60 कमी करा. आणि रुंदी 40 ने वाढली म्हणजे ती 100 होती. किती झाली? 140. चला संक्षिप्त रूप द्या. 100 100 पूर्ण कॅन्सल झाला. हा एक 0 1 0 कॅन्सल. हा एक कॅन्सल झाला. 14 सक 84. पहिल्यांदा क्षेत्रफळ 100 होतं. आता किती आहे? 84. कितीने कमी झालंय? 16 ने. म्हणजे 16% घट होते. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 16 येणार. 16%चा बदल आहे. समजलं असेल तर यस म्हणा. कमी झालं होतं म्हणून 100 आपण 40 वजा केले. जास्त झालं होतं म्हणून 100 मिळवले. पुढचा प्रश्न बघा. एका दुकानदाराने 1200 रुपयाचे कपाट विकले तेव्हा त्याला 25% नफा झाला. बघा खरेदी किंमत आणि विक्री किंमत याच्यावरच तुमचा नफा तोटा ठरतो. ओके. आता बघा जर किती टक्के नफा होते त्याला 25%. म्हणजे बघा 100 रुपये जर खरेदी किंमत असेल तर 25% नफ्यासाठी त्याने 125 ला विकायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? हे साधं गणित आहे. खरेदी किंमत 100 असेल तर त्याने 125 ला विकायला पाहिजे. आता त्याने कपाट कितीला विकलंय? 1200. म्हणून विक्री किमतीच्या खाली विक्री किंमत लिहा आणि इथं एक्स लिहा. आपण तिरकस गुणाकार करून एक्स ची व्हॅल्यू काढू. सो एक्स बरोबर 100 तिरकस गुणाकार असा ह्यात करा. 100 गुणिला 1200 भागिला 125. चला भाग द्या. 25 चोक 100. मोठा पाडा म्हणा. 25 पाचा 25 असेल. 5 1 5, 5 दुने 10, खाली उरले 2, 5 चोक 20, 0. 24 गुणिला 4 किती होतात? 96. 1 0 ठेवून द्या. म्हणजे त्या कपाटाची खरेदी किंमत 960 रुपये असायला पाहिजे. जो तुमचा पर्याय क्रमांक 2 आहे. पर्याय क्रमांक 2 आहे. इतकं साध्या सोप्या पद्धतीने आपण नफ्या तोट्यावरचे पण प्रश्न करणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण हे 50 प्रश्नांचं अनालिसिस आपण घेतलं. सर्व संमिश्र सर्व टॉपिक्स वरचे हे प्रश्न तुम्हाला बघायला मिळाले असतील. आशा करतो की तुम्हाला हे समजलंय. व्यवस्थित गोष्टी लिहून घ्या. सातत्य ठेवा. तुम्हाला नक्की परफेक्शन मिळणार आहे. चलो, थँक यू व्हेरी मच फॉर लिस्निंग मी व्हेरी पेशंटली पोलाइटली माय डिअर फ्रेंड्स. बाय बाय. हॅपी लर्निंग.